महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। झोपडीत राहणाऱ्या 70 वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेला चक्क 83,000चं लाईट बिल। धुळे जिल्ह्यात महावितरण विभागाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। झोपडीत राहणाऱ्या 70 वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेला चक्क 83,000चं लाईट बिल महावितरण विभागाने दिले आहे। शिरपूर तालुक्यातील लौकिक गावातील झोपडीत एक फॅन आणि एक लाईट असलेल्या आदिवासी कुटुंबाला 83,000चं लाईट बिल देऊन चांगलाच शॉक दिला आहे। या खळबळजनक घटनेमुळे महावितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। शिरपूर तालुक्यातील लौकिक गावात इंदुबाई हिरालाल भिल या विधवा वृद्ध महिला आपल्या मुलगा, सून व नातूसोबत झोपडीत राहतात। घरात फक्त एक लाईट आणि एक फॅन असताना वृद्ध आजीबाईला तब्बल 83,000चं लाईट बिल आलं आहे। इंदुबाई या विधवा वृद्ध महिलेच्या झोपडीत 4 महिन्यांपूर्वी महावितरण विभागाकडून विजेचे मीटर बसविण्यात आले। मात्र 2 महिन्यांपासून त्यांना तब्बल 80,000पेक्षा जास्त वीज बिल मिळत आहे। या संदर्भात इंदुबाई यांच्या मुलाने महावितरण विभागाला तक्रार करून देखील याकडे लक्ष दिले जात नसल्याने इंदुबाई या वृद्ध महिला विवंचितेने आहेत। लाईट आणि एक फॅन असलेल्या एका झोपडीत तब्बल 83,000चं लाईट बिल। 83,000ची लाईट बिलमुळे महावितरण विभागाचा ठिसाड कारभार उघड झाला आहे। इंदुबाई हिरालाल भिल, राहणार लौकी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे यांनी महावितरण या कंपनीकडून मीटर घेतला होता। त्या मीटरचा मे महिन्यामध्ये 500 रुपये बिल आला होता। परत जून जुलै या महिन्यामध्ये त्यांना 83,000 रुपये बिल येतोय। फक्त त्यांच्या घरात एक 60 वॅटचा बल्ब आणि एक छोटासा फॅन चालू असतो। दिवसा ते बंद असतो। फक्त रात्री 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ते चालू असतं। एवढ्या कालावधीत त्यांना 80,000 रुपये बिल येतं। ते फक्त 200 रुपये मोलमजुरी करणारे माणसं, ते एक आदिवासी समाजाची एक विधवा बाई आहे। त्यांना एवढं जर बिल येत असेल तर हे महावितरण कंपनीवाले काय करतात? त्यांना ते वारंवार तक्रार करून सुद्धा महावितरणवाले त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांच्यावरती दबाव टाकतात। तर या कारणामुळे लौकी येथील काही ग्रामस्थ ते यांचे जर तक्रार निवारण केलं नाही तर मोठ्या संख्येने महावितरण कंपनी समोर जाऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।